बुधवारी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीनंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत केवळ औपचारिकताच उरल्याचं बोललं जात आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाल्याचं समजतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। या व्यतिरिक्त येता दसरा मेळावा ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या घोषणेचा असणार आहे अशी सुद्धा महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर मनसे नेत्यांची बैठक। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेच्या बैठकीमध्ये चर्चा। येत्या दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार। उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडणार की राज ठाकरे मवियात जाणार? शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीसाठी सकारात्मक आणि पोषक असं वातावरण सध्या तरी पाहायला मिळतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांचे नेते आणि पदाधिकारी कामाला लागलेले असून ठाकरे बंधूंच्या एकत्रित बैठकांना सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। बुधवारी ठाकरे बंधूंची बैठक झाल्यानंतर एकीकडे मनसे नेत्यांची राज ठाकरेंनी बैठक घेतली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे। चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशन जवळ आम्ही मागितलेली आहे। दोन राजकीय पक्षाची नेते म्हणजे आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती। उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर मनसे नेत्यांच्या बैठकीत आगामी पालिका निवडणुकांची वॉर्ड रचना तसंच मतदार यादी संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता मनसेनं सुद्धा मतदार याद्यांबद्दल सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आता केवळ औपचारिक घोषणा होणंच बाकी असून येत्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू युती संदर्भात घोषणाही करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे। याच संदर्भातील काही सूचक संकेत खासदार संजय राऊतांनी बुधवारीच दिले होते। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। दसऱ्याचा जो मुहूर्त आहे हा हिंदू रीतिरिवाजानुसार 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा शुभ मुहूर्त आहे। ह्याला म्हणतात राजकारणातल्या वेगवान घडामोडी। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जरी सकारात्मक प्रतिसाद महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला असला तरी महायुतीच्या नेत्यांकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। महायुतीतले काही नेते ठाकरेंवर टीका करतायत तर काहींनी ठाकरेंना शुभेच्छा देखील दिल्या। ज्या कारणामुळे ठाकरे बंधू दुरावले होते त्याच कारणासाठी ते पुन्हा एकत्र येत असल्याची आठवण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली आहे। राज ठाकरेंनी विकसित भारतसाठी भाजपला पाठिंबा दिला होता असंही बावनकुळेंनी आठवण करून देत म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीत विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशी घोषणा करून माननीय राज ठाकरेजींनी आम्हाला समर्थन दिलं। शेवटी राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे कुठल्या कारणाने झाले? ते कारण राजकीयच होतं। आता पुन्हा एकदा जेव्हा जनतेने सोडून दिलं तेव्हा पुन्हा एकत्र येण्याची भूमिका जी घेतली आहे ती राजकारणाकरताच आहे। त्यामुळे आमच्या शुभेच्छा त्यांना आहे। कशासाठी आता एकत्र येत आहेत? ज्यांनी आजपर्यंत एकामेकांशी कधी बोलले देखील नाहीत, राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यात लांबची गोष्ट होती। कौटुंबिक त्यांची देखील ते त्यांच्यामध्ये दरी ही प्रचंड वाढली होती। मग आता ते एकत्र काय येतात? तर फक्त आणि फक्त मराठी वोटर्स आहेत। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात एकीकडे चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीचं काय असाही सवाल आता उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करणार असतील तर ही युती केवळ दोन भावांच्या पक्षांपुरतीच मर्यादित राहणार की राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेतलं जाणार असेही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। कोण एकत्र येतं कोण बाहेर जातं याबद्दल काळजी घेण्याचं आमचं काम नाही। विपरीत परिस्थितीत महाविकास आघाडी झाली होती आणि का झाली होती याचं विश्लेषणही अनेकदा केलेलं असून यावर कुठलीही चर्चा आत्ताच करण्याची गरज नाही
असं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी म्हटलंय. कोण एक येतात, कोण बाहेर जातात याच्यावर काळजी करायचं काम आमचं नसतं. आणि मी अनेकदा सांगितलं की एका विपरीत परिस्थितीमध्ये ही महाविकास आघाडी झालेली होती आणि जी काय झाली त्याचं विश्लेषण पण मी अनेकदा केलेलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकांआधी ठाकरे बंधू एकत्र येत असून युती करण्यासंदर्भातील प्रक्रिया आता जोरदारपणे सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरेंकडूनही त्यांच्या पक्षातले आमदार आणि खासदारांसोबतच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. त्यातच आगामी दसरा मेळाव्यात आता उद्धव आणि राज यांच्याकडून युती संदर्भातली घोषणा अधिकृतरित्या केली जाणार आहे का याकडेच आता सर्वांचं लक्ष असेल. चेतन ननावरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.